बुद्धाचा धम्मा अहो बुद्धाचा धम्मा मार्ग देऊन गेला आणि कबीराचा दोहाई ते प्रेम लावून गेला आजच्या स्वदेवाचा संघर्ष क्रांती देऊन गेला आणि त्या भीमाचा जन्म आम्हा न्याय देऊन गेला आणि त्या भीमाचा जन्म आम्हा न्याय देऊन गेला की फुले शाहू आंबेडकरांना आरत्या जिजाईच्या
अशी नाक तर निघलेच नसते मग आमचे घाणीतून हात. आणि म्हणून तो माझा भीमराया, अरे नरवीर तो माझा भीमराया, जन्मला भीमाई पोटी, अरे जन्मला भीमाई पोटी, जाहला म्हणूनच बंध मुक्त हा समाज कोटी कोटी. असताना खडतर काळ, असताना खडतर काळ, शोषित विषारी भाव, इतिहास बदलण्यासाठी ज्ञानाचा पाठीला धाव. विद्यार्जन करताना ती, विद्यार्जन करताना ती, लागली कठोर कसोटी, लागली कठोर कसोटी. मिळवून शस्त्रविद्येचे, मिळवून शस्त्रविद्येचे, आपला उभा मैदानी. बुद्धीचा पूर्ण हक्क झाले पंडित ज्ञानी. शिरडीली रामजी सुधाने, शिरडीली रामजी सुधाने, ती होमी जास त्यांची खोटी, ती होमी जास त्यांची खोटी. ऐका, शेवटी त्या रूढी बंधना तोडून, त्या रूढी बंधना तोडून, वर्णाची चौकट मोडून, बुद्धाच्या सदधम्मासी दिले नाते आपले जोडून. आहे ज्यात साधली समता ममता, आहे ज्यात साधली समता ममता, मानवता ती मोठी, अहो मानवता ती मोठी. नरवीर तो माझा भीमराया, जन्मला भीमाई पोटी, जन्मला भीमाई पोटी. ऐका, आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हा जयंती सोहळा संपूर्ण जगभर आपण साजरा करीत आहोत. आणि म्हणून आमचा हा शाहीर कार्यक्रम आहे.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. शिवाजी महाराजांच्या वरचा पहिला चिकित्सक पोवाडा सुद्धा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनीच लिहिला. आणि म्हणून नाव आहे कारण बुद्धाचा विचार संपूर्ण जगभर पेरण्याचं काम नेण्याचं काम सम्राट अशोकाने केलं. सम्राट अशोकाचं राज्य पुष्यशृंगाने बुडवल्यानंतर या देशातील रयतेला प्रजेला जनतेला राजाच नव्हता. ती अशा एका राज्याची वाट पाहत होती आणि तेच राज्य पुन्हा समतेचं राज्य, न्यायाचं राज्य, बंधुत्वाचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या तुमच्या पुण्यामध्ये उभा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो समतेचा विचार थांबला. तोच विचार पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा फुल्यांचा विचार पुढे नेला राजर्षी शाहूजी महाराजांनी. शाहू महाराजांचा विचार पुढे नेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि बाबासाहेबांचा विचार पुढे नेला अण्णाभाऊ साठेंनी. आणि म्हणून अरे बुद्धानंतर अशोक, बुद्धानंतर अशोक आणि म्हणून ही नाळ आपण जपलीच पाहिजे. हजारो वर्षापासूनची आलेली ही नाळ आहे. अरे बुद्धानंतर अशोक, बुद्धानंतर अशोक, अशोकानंतर शिवबाजी जाऊ. अरे बुद्धानंतर अशोक, अशोकानंतर शिवबाजी जाऊ, जिजाऊ नंतर ज्योतिबा फुले, फुल्यांच्या नंतर शाहू, शाहू नंतर भीमराव आणि भीमराव नंतर अण्णाभाऊ. आम्ही त्यांचंच गुण गाऊ, आम्ही त्यांचंच गुण गाऊ, आम्हाला दुसऱ्याचं येतच नाही. आणि म्हणून कारण अण्णाभाऊंनी सुद्धा सांगितलं राज्याला बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आणि म्हणून आराधीना म्हणून आजपर्यंत आम्हाला समजलं नव्हतं झुकाव कोणा पुढं आणि थुकाव कोणा पुढं. अरे त्यांच्या तोंडावरती थुकाव, त्यांच्या चरणावरती झुकण्यात आमच्या पिढ्यान पिढ्या बाद झाल्या. आणि म्हणून आराधीना म्हण तथागताला नाम तुकोबाला करूनी मुजरा शिवबाला. सत्य मार्ग ज्ञान दिलेला, सत्य मार्ग ज्ञान दिलेला, वंदन माझे ज्योतिबाला. तसंच राजर्षी शाहूजींना ऐक मर्दाच्या पवाड्याला. वीर शिवाजी स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार. या देशामध्ये तुमच्या माझ्या स्वराज्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला. त्या पाठीमागची प्रेरणा ही राष्ट्रमाता जिजाऊची होती. शिवाजी महाराजांच्या वरती सुद्धा पोवाडे आणि शाहिरांनी लिहिले आणि शाहिरांनी गायले. पण त्यातला पहिला पोवाडा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार चिकित्सक पोवाडा, शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था यावरचा पहिला पोवाडा लिहिला तो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी.
आणि दुसरा पोवाडा लिहिला तो शाहीर अमर शेखानी आणि म्हणून त्याला एकच चौक सादर करतो कारण आपल्याला नाळ पुढे काय म्हणतात अमर शेख एक रात्री सह्य गेली हसमा मानवाला बांधावर आम्र वृक्ष डुलला आंब्याच्या डोळी कुयाळला शूरमंजुळ त्यानं काढला चिमण्याने शिरशी वाट केला पोपटाचा खावा गात उडला हर्ष मयुरानं टाहो फोडला ओध मग मानवाला झाला सूर्य नव्हता शोभा जन्मले सूर्य नव्हता शोभा जन्मले विश्वानंदले सूर्य नव्हता शोभा जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होऊन शुभाचे भा आग्रह होता त्यांच्या गाण्याचा थाट आग्रह होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरानं त्यातून स्वाद अमर शाहीर शुभाचा भाट अमर शाहीर शुभाचा भाट पवाड्याचा खाते घ्यानी दादा जगाची रीत नव नाही त्यात ऐका वेळ थोडासा या थोड्या वेळामध्ये या महापुरुषांचे विचार आपण सांगत असताना शिवाजी महाराज हे नुसते लढाई कुठेच आहेत अव जमिनी वाटून दिल्या शिवबाने जमिनी वाटून दिल्या शिवबाने कसणाऱ्यांना त्या रूढी परंपरा नष्टच केल्या रूढी परंपरा नष्टच केल्या होत्या नव्हत्या त्या शिवरायाने जाती पातीला शिवरायाने जाती पातीला दिला नाही थारा हिंदू मुस्लिम उच्च नीचता हिंदू मुस्लिम उच्च नीचता भेद नष्ट सारा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो समतेचा विचार खंडित झाला आणि तोच विचार पुन्हा पुढे येण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या वरती हजारो पोवाडे लिहिलेले गायले जात आहेत. महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांच्या वरती थोडे पोवाडे आणि म्हणून धन्य धन्य महात्मा फुले. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. धन्य धन्य महात्मा फुले महात्मा पहिले.
धन्य धन्य महात्मा फुले महात्मा पहिले जन्माला आले कर्दन काळ भटोबांचा शेंडोबारीला सत्याचा मार्ग दावीला समतेचा अवधी धन्य चिमणाबाई माता धन्य धन्य चिमणाबाई माता धन्य धन्य चिमणाबाई माता गोविंदराव पिता पुत्र त्यांचा ज्योतिश्वर्याचा पंचनामा केला आर्यांचा आर्याचर काळ्या कार्याचा आर्याच्या काळ्या कार्याचा आणि करुणी यावरती प्रहार महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला जे तुमच्या बुद्धीला पटतंय बुद्धांनी सांगितलं मी सांगतोय म्हणून स्वीकारा असा अजिबात नाही जे तुमच्या बुद्धीला पटेल ते स्वीकारा महात्मा फुलेंनी ते सांगितलं तुकाराम महाराजांनी ते सांगितलं परंतु आम्ही लक्षातच घेतलं नाही आजपर्यंत आम्ही त्याच्यावरती विश्वासच ठेवत बसलो म्हणजे रावणाला धारवलं होती देवा एकावर ठिकाणा त्याचा काही संबंधच नाही पण ते सांगितले 10 तोंड त्यावेळेस काय शिंद्याची व्यवस्था होती का आणि म्हणले बाकासूर 6 महिने झोपायचा आणि 6 महिने उठून जागा राहायचा आणि तो जर उठून उभा राहिला तर त्याच्या आवाळाला डोकं टेकायचं याच्या पुढलेही याची चिकित्सा महात्मा फुलेंनी केली कारण हजारो वर्षाचा काळ जरी लोटला आणि म्हणून नेहमी बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं हजारो वर्षाचा काळ जरी लोटला तरी माझी आई माझी बायको माझी बहीण प्रत्येक सणासुदीला मला ओवाळताना म्हणते येडा पिडा टळू दे आणि बळीच राजी होते या बळीराजाची हत्या वामनाने केली म्हणून महात्मा फुलेंनी पहिल्यांदा चिकित्सा केली हा वामन केवढा होता तर 1.5 फूट उंचीचा हा वामन 1.5 फूट उंचीचा बळीराजाकडे आला आणि बळीराजाला म्हणाला बळीराजा मला दान पाहिजे बळीराजा दानशूर होता बहुत तुला म्हणजे काय पाहिजे देऊन टाकलं शब्द दिल्याबरोबर त्यानं फक्त 3 पावलं जागा मागितली 3 पावलं जागा आता 1.5 फूट उंचीचा गडी 3 पावलं जागा मागितली 6 इंचामध्ये काम झालं असते ना पण यानं पहिलं पाऊल उचललं आणि जमिनीवर ठेवलं जमीन व्यापून गेली दुसरं पाऊल उचललं आणि आकाशाला भिडवलं आकाश व्यापून गेलं माणूस तर 1.5 फूट उंचीचा आणि आम्ही आहे तुकान लावून कोणी बाबा बापू पहिलं पाऊल उचललं जमीन व्यापून गेली दुसरं पाऊल उचललं आकाश व्यापून गेलं 3 पावलाचा शब्द दिला होता बळीराजाने तरी त्याचं पाऊल एक शिल्लकच होतं तो म्हणाला वामन बळीराजा 2 पावलामध्ये सगळं संपलेलं आहे अजून एक पाऊल शिल्लक आहे कुठे ठेवू आणि बळीराजाच्या मस्तकावरती पाय ठेवला आणि बळीराजाला पाताळात काढून मारलं हे बळीराजाच्या जनतेला कळाल्याबरोबर बळीराजाची जनता घोष करू लागली आमचा राजा 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 म्हणून आणि म्हणून आजही आम्ही त्या बळीराजाची वाट पाहतो आम्हाला वाटतं बळीचं राज्य पुन्हा येईल याची चिकित्सा पहिल्यांदा राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी केली आणि म्हणून हा शासनाने प्रकाशित केलेला हा महात्मा फुले समग्र ग्रंथ आहे यामध्ये लिहिले ज्योतिबा फुलेंनी चिकित्सा केली काय तर वामनाला त्यांनी प्रश्न केला अरे वामना तू पहिलं पाऊल जमिनीवरती ठेवलं जमीन व्यापून गेली आणि दुसरं पाऊल आकाशात भिडवताना तुझी गाड का फाटली पंचनामा केला आर्याचा आर्याच्या काळ्या कार्याचा आज महात्मा
फुलेंची जयंती 11 एप्रिल. महात्मा फुलेंचा जन्म झाला, त्यांचे कार्यकर्ते म्हणायचे तात्या तुमचा वाढदिवस कधी आहे, तुमचा जन्म कधी झाला. त्यावेळेस महात्मा फुले म्हणायचे ज्या दिवशी शनिवार वाड्याला आग लागली होती त्या दिवशी माझा जन्म झाला होता. आणि खरंच आहे ते. वर्ण वर्चस्ववादाचा रंगला नाच असणारा पेशवेकालीन डान्स बार म्हणजे शनिवार वाडा. या शनिवार वाड्याला आग लागली होती, आग. हे काढू का कसं होतं ऑनलाईन म्हणल्यानंतर मला बांधून टाकल्यावर जायला कसं आपल्याला मोकळं चालतं सगळं. हा मग कसं कॅमेरा तुमचा इकडे तिकडे राहता परत मी ठेवतो ना, मला वाजवावे लागते. शनिवार वाड्याला आग लागली आणि ती तारीख होती 11 एप्रिल 1827. त्याच दिवशी याच पुण्यामध्ये एका क्रांती सूर्याचा जन्म झाला होता. क्रांती सूर्याच्या प्रकर्तेने शनिवार वाडा पेटला. क्रांतीचा सूर्य जन्माला. क्रांतीचा सूर्य जन्माला, त्याच समयाला त्याच रक्ताला शनिवार वाडा जळून गेला. सत्य परवाली जन्म आला, आनंद शाहीराला झाला. सावित्रीबाई फुलेंच्या वरचा आपण पोवाडा केला गायला. या पुण्यामध्ये तुमच्या माझ्यासाठी पहिल्यांदा शाळेचा दरवाजा सावित्रीबाई फुलेंनी उघडला. आमच्या लेकीबाळी शिकू लागल्या. धर्म मार्तंड म्हणाले धर्म बुडाला. आमची लेकरं बाळ शाळेत जाऊ लागली. धर्म बुडाला म्हणून बोंब ठोकली. आता मुली विमानानं परदेशात शाळेत जातात, रेल्वेनं जातात, कारनं जातात, बाईकवर जातात. आता कोणी म्हणतं का धर्म बुडाला? याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपी लस दिली. या रोगाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देण्यात यावं बाबासाहेबांनी केलं. आणि मग सावित्रीबाई आपल्या सर्वांनाच माहिती आहे शहर झाला, तिला शेण मारलं, दगड टाकले, अतिशय घाणेरड्या पद्धतीनं तिला पुण्यामध्ये बोलले जायचं. पण तिनं घेतलेला वसा टाकून दिला नाही. आणि म्हणून आता तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणून सुद्धा सांगायची गरज पडणार नाही. दगड माती चिखल आणि शेण चिखल आणि शेण मारले फेकून बोलती घाण. दगड माती चिखल आणि शेण मारले फेकून बोलती घाण. तरी नाही हटली सावित्री. मुळातच नव्हती ती भितरी, मुळातच नव्हती ती भितरी. तिच्यावर भुकली आरतीच्यावर भुकली किती कुतरी रजी. शेवट करतो पोवाड्याचा. ज्योतिबा झाले जर्जर, ज्योतिबा झाले जर्जर, ज्योतिबा झाले जर्जर. झाडला आजार अर्धांग वायूचा झटका येऊन. उजवा तो हात
गेला निखळून उजवा तो हात गेला निखळून तरीही खाटेवरती उजवा तो हात गेला निखळून तरी डाव्या हाताने लिहून तरी डाव्या हाताने लिहून सार्वजनिक सत्य धर्म सांगून सार्वजनिक सत्य धर्म सांगून ज्योतिबा गेले आम्हा सोडून एकदा सावित्रीबाई ज्योतिबा फुल्यांना म्हणाल्या, अहो तुमच्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या समाधीवरती फुलं अर्पण करणारा कुणीतरी वारस असावा. पहा, आपण नावं घेत असतो महापुरुषांची. सावित्रीबाई म्हणतात की अहो तुम्ही मी मेल्यानंतर आपल्या समाधीवरती कुणीतरी फुलं वाहणारा कुणीतरी आपला वारस असावा. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले, अगं सावित्री, या देशामध्ये तुझ्या माझ्या समाधीवरती विचाराची फुलं निर्माण करणारा वारस जरूर जन्माला येईल. आणि ज्योतिबा फुल्यांचा एकमेव वारस या देशामध्ये विचाराचा वारस जन्माला आला तो म्हणजे धन्य भीमराव आंबेडकर. धन्य भीमराव आंबेडकर नेता खंबीर. धन्य भीमराव आंबेडकर नेता खंबीर. धरली पाकरण बहुजनावर केला दिन दुबळ्यांचा उद्धार. नाव ते जगी अमर राहणार. गर्ज जय भीम करा ललकार. जी जी जी. 14 एप्रिल दिन भाग्याचा. एप्रिल दिन भाग्याचा. 14 एप्रिल दिन भाग्याचा. बहुजनाचा भारत देशाचा रूढी राक्षसा कराया ठार. भीमाई पोटी जन्मे सुंदर. जी जी. बाबासाहेब लहानपणापासूनच कधी कोणाला घाबरले नाही. रामजी बाबांची बदली सातारला झाल्यानंतर तिथली शेजारची माणसं येऊन सांगायची रामजी बाबाला, तक्रार करायची. शेजारची माणसं सांगायची की अहो रामजी बाबा, तुमच्या भिवान आमच्या लेकराचं डोकं फोडलं, तुमच्या भिवान आमच्या लेकराचा हात मोडला. बालपणी बहु खोडकर येतसे बरती दारावरण रोज दिसभर साहित्या लोकांची तक्रार. बालपणी बहु खोडकर येतसे बरती दारावर साहित्या लोकांची तक्रार. आमच्या पोरांना देतो मार. भिवा हा तुमचा धटिंगण फार. जरी मस्ती करी पोरात. या शब्दाकडे लक्ष द्या. भिवा हा तुमचा धटिंगण फार.
जरी मस्ती करी पोरात जाता शाळेत उभ्या वर्गात तो अभ्यासात जरी मस्ती करी पोरात जाता शाळेत उभ्या वर्गात तो अभ्यासात भीमा तो सर्वाहून हुशार गुरुजी जो प्रश्न करणार गुरुजी जो प्रश्न करणार हात त्याचा वरती असणार जी 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 हात त्या विधीच वेड त्यास भारी खाऊन कांदा भाकरी शाळेत तसा तो घरी मन लावून अभ्यास करी तो खोडकर आधी जरी दरवर्षी पास होई तरी अशी तल्लक बुद्धी बर मिळवायचा पहिला नंबर प्रश्न पोर करती मत सरळ व्हायचे चकित मास्तर कारण बसून हो वर्गा बाहेर तर बेजहा इतका जर असता जर प्रशाचा पोर हा जर कोण्या बामणाचा पोरगा असला तर पांढर पेशानी तर नाचवलं असत डुईवर नाव झालं असत गावभर पहा पण पोर या अस्पृश्याच पण पोर या अस्पृश्याच रामजी महाराज हलक्या जातीचं घेणं काय त्याच आमच्या पोरांना माग टाकणार सदा ते पुढे त्यांच्या असणार शिकून हे पोर काय करणार जी 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 शिकून शिकून हे पोर काय करणार गेले महान जगती कार्य गेले महान जगती कार्य खरा ज्ञान सूर्य मेरू समधैर्य थोर औदर्य पाहिला ना आपला संसार समाजासाठी श्रमीला फार देशासाठी कष्टला फार सातत्यानं आम्ही महासत्ता बनण्याची भाषा करतो भारत पेपरचं पान उलटलं की बातमी वाचायला मिळते शेतकऱ्याची आत्महत्या भारतातल्या लोकांचं 80% जीवन शेतीवरती आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी 1942-48 साली मजूर मंत्री असताना आज आत्महत्या करतायत शेतकरी सातत्यानं दुष्काळ पडतोय उन्हाळ्यात आपल्या कल्याणाचे आटलेले असतात उन्हाळ्यात आपल्या कल्याणाचे आटलेले असतात तर ज्या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यांना उन्हाळ्यात पूर येतो आणि ते पुराचं पाणी समुद्राला जाऊन वेस्टेज मिळतं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस एक योजना आणली ज्या आटलेल्या नद्या आहेत आणि ज्या नद्यांना पूर येतोय त्या नद्या अडवण्यात येऊन त्याचं पाणी आटलेल्या नद्यांना जोडण्यात यावं त्याचं नाव होतं नदी जोड प्रकल्प तो जर नदी जोड प्रकल्प राबवला असता तर या देशामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नसती सारा देश खऱ्या अर्थानं सुजलम सुफलम झाला असता पण नाही ती योजना राबवली केले महान जगती कार्य खरा ज्ञान सूर्य मेरू समधैर्य थोर औदर्य पाहिला ना आपला संसार समाजासाठी कष्टला फार देशासाठी कष्टला फार वाहिला कोटी जनांचा भार श्रम करताना ते समाजास्तव दिन रात्र
श्रम करताना ते समाजात दिन रात दुर्लक्ष जाहले होते संसारात कष्टात रमाई कंटित होती दिस कष्टात रमाई कंटित होती दिस आडवी न कधी ती आली हो पतीस पहा आणि म्हणून रमाईचा त्याग अनेक जण सांगत असतात कारण आपला संसार तुमचा माझा संसार हा रमाईच्या त्यागावरती उभा आहे आणि म्हणून एक रमाईचं छोटस गीत आपल्या समोर सादर करतो आम्ही पाहतो डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो काय शिवाजीराव डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होईल इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होईल एखादा वकिलाचा पोरगा वकील होईल त्यात काय मोठं नवल नाही हा पण रमाई अगोदर निरक्षर होती तिला बाबासाहेबांनी शिकवलं पुन्हा बरोबर आहे ना पण पहा रमाई निरक्षर होती त्यावेळेस काय सांगू तिचं ते धैर्य आणि म्हणून हे नवीन गीत आहे काय सांगू तिचं ते धैर्य अरे जगातलं आश्चर्य और काय सांगू तिचं ते धैर्य हे जगातलं आश्चर्य आरती असून निरक्षर केला पतीला गॅरिस्टर ती असून काय सांगू तिचं ते धैर्य अरे जगातलं आश्चर्य असून निरक्षर केला पतीला गेली पोवाड्याचा शेवट करीत आहे हो करली त्यांनी ठोकरली त्यांनी लालुसकी धरणाची ठोकरली त्यांनी लालुसकी धरणाची नस स्वीकारली हो जागा ही मानाची जिंकली कैकदा मैफिल विद्वानाची वावा जगाने केली त्यांच्या ज्ञानाची ठोकरली त्यांनी लालुसकी धरणाची नस स्वीकारली हो जागा ही मानाची जिंकली कैकदा मैफिल विद्वानाची वावा जगाने केली त्यांच्या ज्ञानाची निवडिला तयानी धम्म याच देशाचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा